सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड या आशियाई देशांमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असून याच पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. कारण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोनाचे 93 रुग्ण आढळून आले असून यात 53 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. विशेष राज्यातील राजधानी मुंबईत कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतही रुग्णांच्या वाढत्या संख्येनं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती आहे. पुण्यातील एका रुग्णालयात वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. देशात एकूण रुग्णांची संख्या 93 आहे. त्यापैकी 46 रुग्ण तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वालाही कोरोनाचा शिरकाव झालाय. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोना झाला आहे. तर दुसरीकडे IPLमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद टीमचा खेळाडू ट्रेव्हिस हेडची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता कोरोनाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही संख्या चिंतेची बाब आहे. अनेक रुग्णांमध्ये ताप आणि कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. मुंबईत गेल्या 2 महिन्यात कोरोनाचे 15 रुग्ण आढळून आले. मागील आठवड्यात 8 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या KEM रुग्णालयात 2 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यातील एक किडनी तर एका रुग्णाला कॅन्सर झाला होता. पण हे मृत्यू कोविड-19ने झाले नसल्याचा स्पष्ट दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दरम्यान कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.